भगवंत तांडव नृत्य करू लागले. कैलासाला पृथ्वी दळमळीत होऊ लागली. भगवान शिवाला राग आला आणि भगवान शिवानं एक जटा उपटली, भूमीवर आपटली. त्या जटेतून भयंकर आवाज झाला, दिव्य अग्नी प्रगट झाला आणि दिव्य प्रकाशामध्ये वीरभद्र महाराज प्रसन्न झाले. प्रकट झाल्याबरोबर वीरभद्रानं हात जोडले. भूत भावन महादेव, देवादिदेव, हे भूपती, मला येण्याचं प्रयोजन, प्रगट करण्याचं प्रयोजन सांगा. त्यावेळी भगवान शिवानं सांगितलं, हे माझ्या सासऱ्यानं दक्षानं यज्ञ केला, तिथं जा आणि त्या यज्ञाचा विध्वंस कर. निघाला, यज्ञाच्या तिथं आला, यज्ञाचा विध्वंस करू लागला. ब्राह्मणानं काखेत दाबून लांब फेकून देऊ लागला वीरभद्र. यज्ञ उधळला, रक्ताचे सडे पडले आणि तेवढ्या दक्ष पुढे आला. वीरभद्रानं दक्षाचं मुंडकं उडवलं आणि दक्षाचं मुंडकं उडवल्याबरोबर भगवान शिव प्रगट झाले. अरे 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 वीरभद्रा, मी फक्त यज्ञाचा नाश करायला सांगितला, पण तू तर दक्षाला मारलं. आता पुन्हा जिवंत कर. बकऱ्याचं मुंडकं लावलं, प्राण संजीवन मंत्र टाकला आणि दक्ष जिवंत झाला. दक्षाला विचारलं, तुमची शेवटची इच्छा काय? दक्षानं हात जोडले, चुकलं महादेव, मला उशाप द्या. भगवान महादेव विचारता, शेवटची इच्छा काय? माझ्या लेकीला मला भेटायचं आहे. त्या यज्ञामध्ये शरीर जाळलेल्या सतीला विचारलं भगवान भोलेनाथानं, सती, तुला तुझ्या बापाला भेटायचं? त्यावेळी सती यज्ञातून आवाज आला, पतिदेव, मी तुमच्या आज्ञेचं पालन केलं नाही. तुम्ही नको जाऊ म्हणत होता तरी मी गेले. ज्या बापाला माझ्या नवऱ्याची किंमत नाही, ज्या बापाला माझ्या नवऱ्याला किंमत देता येत नाही, अशा बापाची मुलगी होऊन राहणं मला पसंत नाही. मी अशा बापाच्या पोटी जन्म घेईन का ज्याला माझ्या नवऱ्याची किंमत असेल. आणि पुढे ही सती हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. मैना आणि हिमालय दोघं पती पत्नी. पार्वती जन्माला आली आणि थोडीशी मोठी मोठी व्हायला लागली. एक दिवस नारद फिरत फिरत हिमालयाच्या कुशीत आले. संत जेव्हा बिना बोलवता तुमच्या घरी येतात ना, त्यावेळी समजायचं वसंत ऋतू आला म्हणून समजा. वाक्य ध्यानात ठेवा. संत दिसायला तुमच्यासारखे असतात, असायला नाही. परमपूजनीय डोंगरे महाराज असं म्हणायचे, एखादा संत तुमच्या घरी जेवतो ना, तो अन्न खात नाही, तो तुमचं पाप खाऊन जात असतो. काय करत असतो? तुमचं पाप खात असतो. आणि जे स्वतःच्या कुटुंबापुरतं अन्न करतात ना, हे प्रेताच्या हातानं भोजन खातात. काय करतात? यांना कधी साधू संतांना भोजन घालायचं माहिती नाही. अतिथी पूजनम प्रतिदिनम इष्टानं पानं गृहीम साधू संगमुपासते सततम धन्य गृहस्थाश्रमः. गृहस्थ आश्रम त्यांचाच धन्य आहे का जे आलेल्याला पाणी देतात, जेवण देतात, भोजन घालतात. काही काही घराणी अशी आहेत, फेकून देतील पण अतिथीला भोजन देत नाही. हे प्रेताच्या हातचं रोज भोजन खातात. वाक्य ध्यानात ठेवा माझं. ज्याला दान धर्म करायचा माहिती नाही, त्याचं काही जीवन आहे. आणि म्हणून नारद महर्षी फिरत फिरत हिमालयाच्या दारात आले. हिमालय बाबानं स्वागत केलं. आव आव महर्षी. पाय धुतले, पद्मपूजा केली, येण्याचं कारण विचारलं आणि त्यावेळी पार्वतीचा हात दाखवला. बाबा, हिचं भविष्य सांगा ना. त्यावेळी नारद महर्षीने सांगितलं, हिचं भविष्य ही अंबिका नावानं जगामध्ये प्रसिद्ध होईल. हिच्या नावानं पतिव्रता स्त्रिया व्रत करतील. पतिव्रतेचा आदर्श म्हणजे पार्वतीकडे पाहिलं जाईल. हे सगळं चांगलं. आता भविष्य सांगणारा पहिलं सगळं चांगलं सांगतो, वाईट असन ते मागं ठेवतो. काय करतो?
आणि नंतर म्हणलं फक्त एकच हिची रेषा थोडीशी वाईट आहे. म्हणले काय? म्हणले नवऱ्याची रेषा थोडी वाईट आहे. आता बापाला हे लय महत्त्वाचं असते. बाप यष्टीत बसला, आई यष्टीत बसली तरी शेजारच्या पोराला विचारती लग्न झालंय का, घरी कोण कोण असते, किती पगार आहे. त्यांच्या डोक्यात तेवढंच गणित असते का पुरीला कुठं नवरा मिळेल, कुठं पती शोधता येईल. पण ज्याचं प्रारब्ध जिथं आहे तिथंच तो विवाह होणार असतो. ज्याच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच होणार असतं. शेवटी नारद महर्षींनी सांगितलं का हिची पतिरेषा थोडीशी जरा वक्र आहे. म्हणले काय? म्हणले हिचा पती जो असेल ना अगुण अमानी, अगुण असेल, अमानी असेल, याच्या आईबापाचा तपास नसेल, हे भिक्षा मागून खाईल आणि स्मशानात राहील. आता कोणत्या बापाला आवडन मला सांगा बरं. ते म्हणले ओ नारद बाबा, यज्ञ करा, दक्षिणा घ्या, काय करायचं ते करा, पण माझ्या पोरीची तेवढी रेषा नीट करा. त्यावेळी नारद महर्षींनी सांगितलं बाबा अशी काही करता येत नाही. का ललाटीची ने लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. काळा माणूस किती साबण चोळीत बसला आणि घाशीत बसला गोरा होत असतो काय? तसं प्रारब्ध किती तुम्ही घासलं तसं होत नाही ना. म्हणले याला तपश्चर्या करावं. तेवढाच मी उपाय सांगेल. पार्वती तपाला गेली, लहान लेकरू तप करू लागलं आणि तप करू लागल्यावर इकडं सगळ्या देवदेवता शंकराकडे गेल्यात बरं का. आणि देवाला म्हणतात देवा बरेच वर्ष झाली स्वर्गात काही लग्न झालं नाही कोणचं, त्यामुळं आम्हाला नाचायला मिळालं नाही, आनंद उत्सव करायला मिळाला नाही, तेवढं लग्न करा. ते म्हणले बघू. हसायला लागले. देव स्वार्थी आहेत. त्याच दरम्यान असुर जन्माला आला होता आणि कार्तिकीय जन्माला आल्याशिवाय तो मरत नव्हता. मग कार्तिकी जन्माला येण्यासाठी शंकर पार्वतीचा विवाह होणं गरजेचं होतं. त्यासाठी देव स्वार्थी आहेत. गरज पडली की मग भगवान भोलेबाबा का जातात. भोलेबाबा एवढ्या मोकळ्या मनाचे काही देऊन टाकतात. वाक्य ध्यानात ठेवा. आणि मग म्हणले ठीक आहे. गणांना पाठवलं पहिलं. गणांना पार्वती ध्यान करते भगवान शिवाचं. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. हिमालयाच्या पायथ्यात बसून हे लेकरू ध्यान करत आहे. सफेद वस्त्र धारण केलेलं आहे. शुचिरभूत अंतकरणानं भगवंत शिवाचं ध्यान करत आहे. आणि मग भगवान शिवानं सप्त ऋषी पाठवले परीक्षा घ्यायला बरं का. पूर्वी परीक्षा घ्यायची. देवानं सुद्धा लग्न करताना परीक्षा घेतली. आपण येडपटे, आपण तसं करत नका जाऊ. आपण परीक्षा घेऊन लग्न करीतच नाही. आपण मोबाईलवरच जमवतो, मोबाईलवरच सगळं. मग अवघड होऊन जाताना कळत नाही काही. पूर्वी कोरोनाच्या काळात एकानं मोबाईलवरच ते ओळख जमवली आणि त्यांनी ठरवलं लॉकडाऊन उघडल्या लग्न करायचं. काही होऊ दे म्हणले. लॉकडाऊन उघडला की पहिला किरण पृथ्वीवर पडला की लगेच लग्न. आणि केलंय बुवा त्यांनी. म्हणले गिनीज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे. एकमेकाला हार घातला आणि यानं त्या पोरीला विचारलं आपल्याला फिरायला कुठं जायचं लग्न झाल्यावर. ती म्हणली दम्मू काश्मीरला. आणि मग कळालं ही भवानी बोबडी काय. परीक्षा घेतली असती तर बरं झालं असतं ना. जुनी लोक काय ईडी होती का परीक्षा घ्यायची मला सांगावर. जुनी लोक अनुभवी होती, ती परीक्षा घ्यायची. आता तसं काही राहिलं नाही. आता काय त्यांचं तेच जमवतात, त्यांचं तेच. आपण विरोध केला तर आपल्याला घराच्या बाहेर निघायला लागते. भगवान शिवानं सप्त ऋषी पाठवले परीक्षा घ्यायला. आणि ते ऋषी गेले पार्वतीपाशी. त्या पार्वतीला म्हणतात अरे कशाची तपश्चर्या करती. म्हणली भगवान शिवपती मिळावा म्हणून. ते म्हणले त्याच्या का हाय काय, तुझं काय डोकं फिरलं काय, कशाला त्याला पती पाहिजे, कोण जातं का, भिकाऱ्याच्या घरी कोण जाईल. म्हणले तो रोज भीक मागून आणतो, स्मशानात राहतो, आणि त्याच्याकडे लग्न करून काय करते. त्यापेक्षा विष्णू बरोबर लग्न कर. काय कर, राणी म्हणून राहशीन, आम्ही लागलं तर रिश्ता घेऊन जातो, आम्ही जुळून आणतो, तू त्या भगवान शंकराचा नाद सोड. पार्वती त्यांना म्हणते 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण मी विवाह कुणाशी करील, भगवान शिवाशी करील. परीक्षा 100 मार्कानं उत्तीर्ण झाली आणि सप्त ऋषी भगवान शिवाका आले. देवा परफेक्ट आहे म्हणले. काही नाही, मार्क 100 पैकी 100 मार्क.
देव म्हणले करा लग्नाची तयारी. मग काय आता सगळेजण लग्नाची तयारी करू लागले. आणि लग्नाची तयारी करू लागल्याबरोबर मला सांगा, देव देवता एवढ्या हुशार आणि चाप्टर. खरंच देवदेवता हुशारच आहे. ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले की नाही चित्रकूट पर्वतावर, 3 लोक भेटायला यायचे त्यांना. एकतर किरकिरात लोक भेटायला यायचे, दुसरे ऋषीमुनी भेटायला यायचे आणि देव भेटायला यायचे. तिघांबरोबर संबंध व्यवहार वेगळे ठेवायचे. कसे बघा, लोक आले की मिठी मारायची, ऋषी लोक आले की त्यांना दंडवत घालायचे, देव आले का लांबून नमस्कार करायचे. काय करायचे? कारण देव लबाडे म्हणले रावण मरत नाही तोपर्यंत चक्रा मारणारे. काय करणार? एकदा रावण मेला काय हे माझ्याकडे येत नाही म्हणून लांबून नमस्कार. ऋषी मुनी तपश्चर्या करणारे म्हणून दंडवत. आणि किरकिरात अंतकरणानं शुद्ध. अरे एखादा जर फिरत गेला ना अर्ध फळ खायचा, भगवान जिंदगी गुजर गई जंगल में, इतना मीठा फल कभी मिला नहीं भगवान, आज मिला आधा महीने खाया, आधा आपको ले आया भगवान. अर्ध खालेलं फळ सुद्धा प्रभू रामचंद्र खायचे. मला सांगा ना, हा भाव आहे, हा भाव आहे. देव हुशार. देवांनी स्वतः सजायला सुरुवात केली. आता लग्न कोणाचं? नवरदेवाला आईबाप नाही, नवरदेवाचं परिस्थिती अवघड, मग सजवायला कोणाला पाहिजे? पण हे देव स्वतः सजत बसले. त्यांच्या अप्सरा, ते विमानं. आता भगवान शंकरांच्या गणांना काही दम निघतो का? ते बिचारे विचार करू लागले की म्हणले आता काय करावं, कोणी येत नाही. मग त्यांनी काय केलं, मगाशी तांडव केलं ना तेव्हा जटा विखुरल्या होत्या भगवान शिवाच्या, त्या सगळ्या बांधल्या आणि मुकुटासारख्या केल्या आणि तिथं एक साप आणून बसावला. काय केलं? हा, मोर मुकुटासारखं केलं. विंचू पकडून आणले, कानात घातले कुंडल. हा, छोटे साप आणले, मनगटात बांधले ब्रासलेट. हा, स्मशानात गेली, ताजी मढी पाहिली, कुठं जाळली होती ती, त्याची राख आणली बरोबर आणि फेशियल करायला सुरुवात केली. काय तुम्हाला सांगू, हे सगळं झालं आणि भगवान शिव म्हणतात उरका, लई टाईम झाला, लांब जायचं आपल्याला. ते उठले, म्हणले देवा कपडे तर घाला की नाही, असे जर गेलं तर हिमालयात एक तरी माणूस शुद्धीवर राहीन काय? म्हणले नसलं तरी चालतंय, त्याला काय करायचे. भावा भाव गेले आठवा नाठव. देहाचं काय, लज्जा संपली. शेवटी ज्या व्याघ्र चर्मावर बसले होते ते गुंढाळलं बरं का. आता ते गुंढाळलं पण कमरेला राहतंय कुठं? शेवटी गणांनी, आता लग्नाला जायचं म्हणजे सगळीच नाचत होती जायला, त्यात काही साप नाचत होते, त्यातलं एक असा पातळ साप धरला आणि त्याला कमरेला बांधला. म्हणले इथून हलायचं नाही तो. आणि निघाली ना यात्रा. बरं यात्रा निघाली, अर्ध्या रस्त्यात गेले पण देवांनी परत आपला गुण दाखवलाच. देव म्हणले जर याच्याबरोबर गेलं ना आपली चव जाईल. काय होईल? त्या हिमालयात स्वागत तर कोणी करायचं नाही. म्हणले असा कुठं नवरदेव असतो का? म्हणले याच्या अगोदर पोचा, म्हणजे आपले स्वागत होईल, याचं होईन ते होईन, बघू आपण. देवांनी सगळ्यांनी विमानं पुढं काढली बघा आणि सगळे विमानं घेऊन निघून गेले. आता नंदी आणि ही सगळी 1-2 जण मागे राहिले फक्त. एक गण नंदी. ते म्हणले देवा वराड आपल्या बरोबर कोणी नाही. ते म्हणले आपलं वराड कुठे? म्हणले देव लोक तर घेऊन गेली विमानं सगळी पुढे. म्हणले आपले वराड? म्हणले प्रत्येक गावाच्या बाहेर बसले पण अजून लग्नपत्रिकाच त्यांना दिल्या नाही. आपण येतील कसे काय? तुम्ही आज्ञा करा, एका मिनिटात SMS करतो. म्हणले एका मिनिटात. अरे म्हणले मग बोलून घ्या ना, पाहतो काय माझ्याकडं, आपली पार्टी वजनदार दिसली पाहिजे. यार जे शंख फुंकला का नाही, शंख फुंकल्याबरोबर जी भूत वेताळ खंकाळ जेवढे होते तेवढे उठले, स्मशानातून निघाले हिमालयाकडं. नाचू लागे भूतावळ जोरात, नाचू लागे भूतावळ जोरात, भोले बाबाची आली वरात, भोले बाबाची आली वरात. नाचू लागे भूतावळ जोरात, नाचू लागे भूतावळ जोरात, भोले बाबाची आली वरात, भोले बाबाची आली वरात. नाचू लागे भूतावळ जोरात, नाचू लागे भूतावळ जोरात, भोले बाबाची आली वरात, बाबाची आली वरात, भोले बाबाची आली वरात.
नाचू लागे हे नाचू लागे भूतावर जोरात नाचू लागे भूतावर जोरात भोले बाबाची आली वरात भोले बाबाची आली वरात नाचू लागे भूतावर जोरात भोले बाबाची आली सगळी वरात आली हिमालयाच्या पायथ्याशी आली बरं का. आणि पोरं बायका नवरदेवाला पाहिलं. आता पहिलं काय झालं, विष्णू सगळ्या देवदेवतांची विमान आली बरं का. अरे अरे त्या विष्णूचं विमान पाहिलं हिमालयातली लोक म्हणले काय नवरदेव तुम्ही का, ते म्हणले नाही 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 नवरदेव अजून मागून येतोय, आम्ही त्यांचं वराड आहे. अरे ते हिमालयातली लोक म्हणली वराड जर एवढं सुंदर असेल तर नवरदेव कसा असेल. अरे अरे सगळ्या गावात झालं, बायकाच उभ्या रस्त्यावर, पोरं उभी, माणसं उभी, म्हातारी माणसं वाट पाहतात कधी नवरदेव ते. तेवढ्यात या बाबाची वरात आली. अर जशी घुसली का नाही, जे हारटनं जरा कमकुवत होते तिथे अटॅक येऊन मिली पाहिल्याबरोबर. परत पळाली, मम्मी पप्पा डोर लगाव. क्यों बच्चा, जिंदा नहीं रह पाओगे अभी, डोर लगा, दरवाजा लगा लो, मम्मी पप्पा अंदर हो जाओ. अरे सगळी लपली ना. आणि जसं हे बाबा घुसलं की नाही, अरे हिमालयाच्या दरवाजावर मैना वाट पाहत होती आपल्या दाशींसहित जावयाला ववळायला. आणि जावई जसा आला, आता जावयाला ववळायला गेली, तिनं आरती हातात घेतली, तिनं पाहिलं चक्कर येऊन पडली. आरती विजली. आरती का विजली तर भगवान शिवाच्या माथ्यावरच चंद्र आहे, त्याला काय ओवाळणार, त्याचं दैदिप्यमान तेज आहे आणि म्हणून त्या आरतीची गरज नाही त्याला. चक्कर येऊन पडली. आणि मग मूर्छेतून बाहेर आल्यावर ती पार्वतीला समजू लागली, म्हणली अजूनही वेळ गेली नाही, लग्न मोड, चांगलं पोरग भेटन, याच्या पुढं नादी लागली. पार्वती म्हणली बघ आई, माझ्या नशिबात ते मला मिळालंय, तू मला काही सांगू नको. आणि तिला माहिती होतं हे सगळं त्यालाच मिळवण्यासाठी मी केलंय, काय केलंय. आणि म्हणून सगळं झालं. आणि नंतर नारद मुनी आले, जे नंतर येतात तेच नारद मुनी असतात ना. ज्यांनी लग्न जमवलं ते सगळ्यात शेवटी. आता सगळ्यांचा राग, पण बळबळ लग्न छान झालं, लग्न लागलं. काही दिवस तिथं राहिले. आणि राहिल्यानंतर भगवान शंकरानं नंदीला सांगितलं, हिमालय बाबा से आज्ञा लो, अभी निकलना पडेगा, कैलाश की जनता हमारी राह देख रही होंगी. आणि मग मात्र सगळेजण निघायची तयारी करू लागले. त्यावेळेस पार्वती निघणार हे कळालं आणि संपूर्ण हिमालयाचा समाज रडू लागला. पक्षी, झाडं. आणि बाप किती कठोर असू द्या, आपण म्हणतो काय हिमालयासारखा दगड झाला रे, पण बाप किती कठोर असू द्या, तो एकदा मोकळा रडतो दादा, मोकळा. सगळं साठून ठेवलेलं पाणी अश्रूचं बाहेर काढतो. लेक सासरी जाते तेव्हा बस. बापाला दोनदा रडायला येतं. एकदा नादान मुलगा नादान सुनेच्या नादानं घराकडं पाठ फिरवतो तेव्हा, आणि दुसऱ्यांदा काचेसारखी जपलेली मुलगी सासरी जाते तेव्हा. दोनदा बाप रडतो. तरुण पोरग मेलं ना, बाप कधी रडत नाही रे, पण लेक सासरी चालली की रडतो. कारण लेक लग्न करून चालली का काळजी घेणारी व्यक्ती घरातली जाते, आणि बाप मेला का लेकीचा आधार संपला जगातला. दुसरा आधारच राहत नाही लेकीला, काही राहत नाही. तुम्हाला सांगू, आजी ही नातीची पहिली मैत्रीण आणि नात ही आजीबाईची शेवटची मैत्रीण. शाळेतून घरी आली ना नात, आजीला म्हणते आजे तुझी केस विचरून देऊ, आजे तुझं पातळ धुवून देऊ, आजे तुला चहा करून देऊ. पण लग्न करून जाताना आजीच्या गळ्यात पडती आणि एकच वाक्य बोलते, आजे मायबापाला जीव लाव, बरं मायबापाला जीव लाव. तो बाप असतो गड्या. एकदा गेला ना, तुम्हाला मी सांगतो, कसंही असू द्या, पण लिकेचा जीव बापात असतो. तिनं नाही बोलू द्या त्याच्याशी, किती राग येऊ द्या त्याचा, पण आतून मात्र प्रेम असतं ते लेकीचं असतं. वाक्य ध्यानात ठेवा.
कौतुक असते बापाचं. तुम्हाला मी सांगेल, लग्न करून चालली ना, आईच्या गळ्यात पडून रडते, पण डोळे मात्र शोधत असतात की माझा बाप कुठं दिसतो का. दाद्याला सांगते, दाद्या आम्ही 3 बहिणी रे, लग्न करून चाललो, पप्पाची काळजी घे, पप्पावर ध्यान ठेव. आपल्याला पप्पा सांगायचा मी कंपनीत जातो, पण कंपनीत नव्हता जात रे. एस.टी. स्टँडवर कॉलेजला जाताना मी कितीतरी वेळा पाहिलं की आपला पप्पा हमाल्या करत होता. मला तुझी गॅरंटी दिदी, मी पप्पाची काळजी घेईन, तुझी गॅरंटी आहे रे, पण तुझ्याबरोबर लग्न करून जी येईल ना, तिचं कधी ऐकून त्यांना अंतर देऊ नको रे. बाशी एवढंच कर. बाप असतो रे गड्या. हा जो महिला वर्ग बसलाय ना, तुमची दिवाळी कुठपर्यंत सांगू आणि तुमचं माहेर कुठपर्यंत. जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत तुम्हाला चपला काढायला जागा आहे, आणि जोपर्यंत आई आहे ना, तोपर्यंत तुमचं माहेर आहे. ज्या दिवशी माय गेली, तुमचं माहेर संपलं, आणि ज्या दिवशी बाप गेला, त्या दिवशी तुमची चपला काढायची जागा संपली. हे महिला वर्ग, तुमची दिवाळी कुठपर्यंत सांगू, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत. एकदा बाप गेला ना, आई गेली ना, संपलं रे सगळं. जिला बाप आहे ना, ती नवऱ्याला सांगते, यावर्षी 15 दिवस मी माझ्या बापाकडे जाणार आरामाला. किती? 15 दिवस. फोन करायचा नाही, न्यायला यायचं नाही, रोज धुणी धुवा, भांडी घासा, कपडे धुवा, कामावाली बाई आहे, न्यायला सुद्धा यायचं नाही, मी माझ्या बापाकडे जाणार. पण जिला बाप नाही ना, ती दिवाळीचा पहिला दिवा लागेपर्यंत वाट पाहते, कोण न्यायला येईन. धाकला येईन, मोठा येईन, भाचा येईल, कोणी येत नाही. गावातल्या पोरी निघाल्या माहेरा, जाते ग, दिवाळी झाल्यावर भेटू. तेवढ्यात पोरगं येतं ना, आईच्या कमरेला मिठी मारतं, मम्मी मामाच्या इकडं नाही जायचं. पोराला बाजूला करती, आतमधल्या रूममध्ये जाती, दरवाजा लाविती, कपाटातून आईबापाचा फोटो काढते, मेलेल्या छातीला लावते, इतकी रडते, इतकी रडते, इतकी रडते दादा. डोळ्यातून अश्रू सुकतात, आणि मग फोन लावती भावाला. भाऊ फोन उचलीत नाही. शेवटी वहिनीला लावला, वहिने कधी घेऊ दिवाळीला, दादा आहे का ग तिथं, दादाकडे फोन दे ना, दादा कधी रे येऊ दिवाळीला. वहिने दादाला पाठवशील श्रीगोंद्याला, 2 पिशव्यान पोरं येत रे, मला आणता नाही यायची, पाठवशील. ती म्हणते, बाई मी सांगते, पण येईल का नाही त्याची गॅरंटी नाही. कोण म्हणतं वहिनी, आणि हेच बाप असू द्या बरं. ज्या दिवशी तुम्ही दिवाळीला येणार ना, त्याच्या आणल्या रात्री रोज 5 वाजता उठणारं म्हातारं 4 वाजता आंघोळ करून बसलंय, आणि लेकाला म्हणते, माई दिदी येणार आहे ना, माई अक्का येणार आहे ना, माझी चिमणी येणार आहे ना, माझी ताई येणार आहे ना, आणायला जातो का मी जाऊ. बाबा आत्ताशी 4 वाजलेत, मलाही माहिती रे, पण ती म्हणली लवकर येते, आणि तिला मोकळं चालू दे, पोरं तू घे, पिशव्या तू घे. लेक आली ना, तुकडा ववाळून टाकते, मुका घेते, त्याला वाटते कुठं ठेवून कुठं नाही. बाई 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 बाई. आणि सोडवायच्या दिवशी स्वतः जाते, लेकाला पाठवीत नाही. दिवाळी झाल्यावर गाडीत बसवलं की टाचा वर करून बघते, माया बाईला जागा मिळाली का. तो बाप असतो बरं. ए आई मिली ना, आई कपाट उघडा रे, 50 नव्या साड्या मिळतील, 50. पण बाप मरू द्या बरं, 6वा नवा ड्रेस मिळायचा नाही, तो बाप असतो. त्या खिडकीतून पाहते, खिशात हात घालते, चिठ्ठ्यातून मळालेली घडी घातलेली 500ची नोट काढते आणि लेकीच्या हातात देते. ती म्हणते, बाबा, आप्पा, अण्णा, पप्पा राहू द्या ना, याचं काय करायचे मला. ते म्हणते, राहू दे ग, त्यानं तुला यावर्षी चांगली साडी घेतली नाही, यातून चांगली साडी घे. आता माझ्या हातात काही राहिलं नाही बाळा, त्याच्या हातात गेलं सगळं. द्राक्षाचे पैसे त्याच्याकडं, डाळिंबाचे पैसे त्याच्याकडं, पेरूचे पैसे त्याच्याकडं, माझ्याकडं काय. मी चहा प्यायला पैसे मागतो त्याच्याकडून. 7 महिन्यातून 500 रुपये साठले ग बाळा.
आणि ते तुझ्यासाठी ठेवलं, याच्यातून चांगली साडी घेतो बाप असतो रे. आयुष्यभर आपल्या लेकीसाठी जगत राहतो ना, तो बाप असतो. इथेच काशी, इथेच ईश्वर प्रेमळ आई, अथांग सागर माया ममता उदंड देते, नाही जीवाला घो बाप हा देवा उनही तो, बाप हा देवा उनही तो. इथेच काशी, इथेच ईश्वर, इथेच काशी, इथेच ईश्वर प्रेमळ आई, अथांग सागर माया ममता उदंड देते, नाही जीवाला गो बाप हा देवा उनही तो, बाप हा देवा उनही तो. विश्व निर्मिते द्या देवाला, आई बापाची न माया, बाप नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया. वात्सल्याचे अमृत देते, सुखात राहते पोर, बाप हा देवा उनही थोर, बाप हा देवा उनही तो. इथेच काशी, इथेच ईश्वर प्रेमळ आई, अथांग सागर माया ममता उदंड देते, नाही जीवाला गो बाप हा देवा उनही तो, बाप हा देवा उनही तो. बाप हा देवा उनही तो, बाप हा देवा उनही तो. हिमालयाकडून पार्वती आणि भगवान शिवशंकर निघाले, बोळवण करायला बाप आला रे. लग्न लागलं ना, मंडपामध्ये सगळेजण जेवायला बसतात, कोण डीजे पुढे नाचतं, कोण दारू प्यालेला असतो, पण मंडपाच्या माग दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं घालून ढसढसा रडणारा बाप असतो रे. 2 दिवस झालं जेवलेलं नसतंय, पण येणाऱ्याला सगळ्यांना हात जोडून सांगतंय जेवून जा बरं, उपवाशी जाऊ नका, तो बाप असतो. कुणीतरी सांगतं तात्या दिदी चालली, पळत निघतं रे, धोतर हातामध्ये धरतं, उपरनं नवीन टोपी जुनी, पळत आलं, गाडीवर थाप मारतं, नवरदेवाच्या गाडीचा ड्रायव्हर आरशात पाहतो, नवरीचा बाप आहे, ब्रेक मारतंय, काचा खाली करतंय, पण आज बाजू बदलतो बाप. आज लेकीच्या बाजूनं नाही जातो, जावयाच्या बाजूनं जातंय, हात जोडतंय. गावात कधी कुणाला हात जोडले नाही, पण जावायला हात जोडते. बापू सगळं दिलं, बापू सगळं दिलं, पण सोन्याचा तुकडा तुमच्या दाब्यात देतो, जीव लावा. बापू अजून भाकरी कच्च्या राहतात, तिला भाजता येत नाही, करता येत नाही भाकरी, तिला ओरडत जाऊ नका. बापू सारखे आरशापुढे उभी राहते, तिला नटायला आवडतं. मी कुठेही गेलो का तिच्यासाठी काहीतरी आणतो, रिकाम्या हाताने येत नाही, तिला काहीतरी घेऊन येत जा. बापू सकाळी लवकर उठत नाही, तिला ओरडत जाऊ नका. बापू तिला जोरात बोललेलं सहन होत नाही, बोलत काही नाही पण कुजत राहते. काही कमी पडलं ना, सावकाराचे उंबरे अश्रूंनी धुवून काढीन, पण तुम्हाला पाहिजे ते देईल, पण माझ्या सोन्याच्या तुकड्याला जीव लावा. तो बाप असतो रे.
हिमालयासारखा पहाडासारखा बाप ढसा रडला. वैराग्यवान जनक रडला जानकीसाठी, तर आपल्यातला बाप का नाही रडणार? हिमालयानं निरोप दिला आणि हिमालय साश्रू नयनांनी मैना आणि हिमालय एकमेकाला मिठी मारून डसडसा रडू लागले. आणि मग मात्र जोपर्यंत पार्वती दिसत नाही तोपर्यंत निरोप दिला. पार्वती आणि भगवान शिव कैलासावर आले. शिवशक्तीचं मिलन झालं. श्रद्धा आणि विश्वास एकत्र आला. आणि श्रद्धा आणि विश्वास जेव्हा एकत्र येतो ना, त्यावेळेसच भगवान शिवाची कृपा होत असते. शिवपुराण कथा श्रवणाचं महात्म्य कालन आज सांगितलं. त्याच्यामध्ये आज शिवशक्तीचा विवाह सांगितला. या दोन्हीही एकत्र आल्याशिवाय भक्ती होणं अशक्य. म्हणून आज शिव पार्वती विवाहाची कथा आपण श्रवण केली. उद्या पुनश्च एकदा आपण वेगवेगळ्या अंगानं पुढे जाणार आहोत. शिवपुराण कथा भक्ती, वैराग्य, विवेक वाढवणाऱ्या कथा आहेत. उद्या शिवपुराणामध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण कथेमध्ये कथाभाग श्रवण करणार आहोत की लिंगपूजा कशी करायची, लिंगपूजेची फळं काय, कोणत्या लिंगाची पूजा केल्यानं काय मिळतं. बऱ्याच अंशी अंधश्रद्धेनं सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. वाक्य ध्यानात ठेवा, त्याला शास्त्राचा आधार पाहिजे. शास्त्राचा आधार पाहिजे. तुम्ही नको ते केलं, कर्म वाया जात नाही. अंतकरण शुद्धी होईल पण फळ मिळणार नाही. म्हणून शिवपुराण कथेमधले श्लोक पुढे ठेवून आपण जर साधना करू श्रावण महिन्यामध्ये पवित्र, तर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा अगणित फलप्राप्ती मिळेल. आणि भगवान शिवबाबा असे प्रत्येक देवापेक्षा वेगळे आहेत. ते थोडं घेतात आणि भरपूर देतात. उपमन्यू दूध मागायला गेला. आई रोज पिठाचं पाणी कालून द्यायची रोज. आणि एक दिवस सहज गेला आणि एका बाईनं खरं दूध दिलं. त्यानं आईला विचारलं, या आई रोज मला फसवते काय? पिठाचं पाणी देते, आज मी खरं दूध प्यालो. बाबा आपली गरिबी रे, कुठून आणावं तुला दूध? मग कोण खरं दूध देईन? भगवान शिव देईल. उपमन्यू गेला आणि भगवान शिवाची आराधना केली. भगवान प्रगट झाले. माग. ते म्हणले वाटीभर दूध द्या महाराज मला. काय द्या? वाटीभर दूध. अरे अरे अरे, मी महादेवादिदेव महादेव आहे, मागायचं तर मोठं काहीतरी मागायचं ना. दुधाचा समुद्र दिला उपमन्यूला. अगा दूध दे म्हणतलियासाठी, अवगी क्षीराब्दीची करोनी वाटी. उपमन्यू पुढे दुर्जटी, ठेविली जैशी. ते भोले बाबा रावणाला आत्मलिंग काढून देणारे भोले बाबा रावणासारख्या पाप्याला सुद्धा जर आत्मलिंग काढून देत असतील तर तुम्हा आम्हाला कृपा करणार नाही काय? म्हणून श्रावण महिना येऊ पाहत आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण सुंदर पवित्र शिवचरित्र श्रवण करतोय, शिवपुराण श्रवण करतोय. एक 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 अनुभव, एक एक श्रद्धेचा श्वास शिवलिंगाला समर्पित करत चला. शिवपुराण कथा कानानं काम रोजचं चालू आहे. प्रपंच संपणार नाही. परमात्म्याची वाक्य, जो मेरे नाम पर मैं उसके काम पर, जो उसके काम पर मैं मेरे धाम पर. काय म्हणले? तुम्ही इथं बसला ना, संतांच्या बायकांची बाळंतपण देवानं केली. तुम्ही ताण घेऊ नका शेतात काय होईल. निदान कीर्तन कथेसाठी वेळ काढा, कारण पुढच्या वर्षीचा सप्ताह तुम्ही पाहाल आणि मी कथा ऐकायला सांगायला असेल याची गॅरंटी नाही. क्या भरोसा है जिंदगी का, साथ देती नाही उकसी का. आणि पुढं करू म्हणल्यामध्ये सुद्धा आयुष्य निघून जाईल. एक जणाला तर एक बाई म्हणली, चला ना म्हणली, एवढं शिवपुराण चांगलं चाललंय, शिवाळे महाराजांचं काय येत नाही? तो म्हणला जाऊ दे, आता शेवटी 2 दिवस येतो म्हणला. एवढं काम आहे घरी, तू जात जा, मी जाईन शेवटचे 2 दिवस राहील. ती म्हणली चला ना आता. म्हणला आता काय जातो, उद्या शेवट आहे, उद्या येतो. शेवटच्या दिवशी ती म्हणली आता तरी चला. तो म्हणला आता काय शिवपुराण गेलंच आहे, पहिलं तर काय ऐकलं नाही, आता जाऊन काय कळणार नाही, त्यापेक्षा आपण काल्याला जाऊ म्हणला. कालेच्या दिवशी ती म्हणली उरकाना पटकन आहे. तो म्हणला आता काय 7 दिवस गेलो नाही, पुढच्या वर्षी येईन म्हणला. आणि सप्ताह झाला ते आजारी पडलो. दवाखान्यात नेलं, तपासलं. डॉक्टर म्हणले या गोळ्या वेळेवर खात जा नाही तर मरशील.
आणि एक गोळी जरी चुकली तरी तुला काय भरोसा नाही. ती रडायला लागलं बारक्या पोरासारखं. बायको म्हणली का रडता, मी दिन ना गोळी तुम्हाला, का चिंता करता, का टेन्शन घेता, दिन ना मी गोळी. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केली, पूजा झाली. तो म्हणतो अगं ती गोळी आण ना. ती म्हणली थांबा ना, पोरांना शाळेत तर जाऊ द्या, त्यांची बस येते सगळीकडे, देते ना तेवढं झाल्यावर. पोरं शाळेत गेली, ती म्हणली आण ना गोळी. ती म्हणली थांबा ना, आता गडी आलाय, त्याला मला बागावर कामाला लावू द्या. परत थोड्या वेळा म्हणते अगं 10 वाजले, आण ना गोळी. ते म्हणते थांब ना, म्हशीला पाणी पाजू द्या ना, मग येते तुमच्याक. मग ते 11 वाजता म्हणते मेल्यावर गोळी देते का. मग ती म्हणते मेल्यावर शिवकथेला जाता का. गावात शिवकथा चालू आहे, वेळेवर येत जा. आजची कथा या ठिकाणी विश्राम करते. विश्राम करते. पार्वती पतये हर हर महादेव. आजची कथा अतिशय सुंदर झाली. भगवान शिवशंकर आणि पार्वती माता विवाह सोहळा याबद्दल आजच्या कथाभागामधून आपण समजून घेतलेला आहे. सारासार विचार आणि याबरोबरीनं सकारात्मक विचार यामुळे आपल्या जीवनामध्ये उच्च जीवनमूल्य येतात. एकूणच काय, अमूल्य असं जीवन आणि याबरोबरीनं भक्तितुल्य असा आजचा कथाभाग अतिशय सुंदर झालेला आहे. कथेतले विचार मनात जपत या भागामध्ये इथे थांबूया. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा मध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.